नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. 5 पैशाचं नाणं तुम्ही कधी पाहिलं होतं शेवटचं? ते नाणं चलनातनं केव्हाच बाद झालं. 4 आणे देखील हद्दपार झाले. अगदी भिकारी देखील हल्ली 1 रुपयाची भीक स्वीकारत नाही. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला मात्र चक्क 5 पैसे किलो असा भाव मिळतोय कांद्यासाठी. 3-4 महिने कष्ट करून पिकवलेला कांदा त्यामुळे सडवण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. शेतकरी संतापलेत, रस्त्यावर उतरलेत. कांदा फेको आणि कांदा भेट आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. कांदा लागवड केल्यानंतर उत्पादन निघेपर्यंत प्रति एकरी जवळपास 50,000 रुपये खर्च होतो. कांद्याला किमान 1,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर मग कुठे एकरी 1.5-2 लाख रुपये 2-2.5 लाख रुपये उत्पन्न मिळतं. पण प्रत्यक्षात आज एका क्विंटलला 50 रुपये एवढा भाव मिळतोय. शेतकरी कर्जबाजारी होणार नाही तर काय? कांदे विक्रीतून लागवडीचा खर्च सुद्धा भागत नाही, अशी आत्ताची बिकट परिस्थिती आहे. आता सरकारी आकडेवारी बघा. देशाला 144 लाख टन कांद्याची गरज आहे. महाराष्ट्रात जवळपास 5-5.5 लाख टन कांदा उत्पादन होतं. आजच्या घडीला देशात जवळपास 24 लाख टन कांदा जास्तीचा अतिरिक्त ठरलाय. या कांद्याची विल्हेवाट कशी लावायची ही खरी अडचण आहे. एकेकाळी 100 रुपये किलोवर पोचलेल्या कांद्यानं सरकार गडगडली होती आणि आज बाजारात 20 रुपये किलोनं ग्राहकांना कांदा मिळतोय. पण तोच कांदा उत्पादक शेतकरी मात्र 5 पैसे किलोनं विकतोय. हे काय गौडबंग आलंय? म्हणजे त्यांनी 5 पैशांनी विकायचं आणि आम्ही 20 रुपयांनी विकत घ्यायचं. डोळ्यात पाणी आणणारा कांदा शेतकऱ्याला का बरं रडवतोय? कांद्याचे भाव पडणार आहेत याची कल्पना मायबाप सरकारला नव्हती का? सरकारनं याबाबत शेतकऱ्यांना आधी सावध का नाही केलं? शेतकऱ्यांकडून योग्य वेळेत आणि योग्य दरात माल खरेदी का नाही केला? कांदा खरेदी का नाही केला गेला? कांदा खरेदीच्या सरकारच्या घोषणेचं नेमकं काय झालं? आणि कुणाच्या मुजोरीमुळं कांदे खरेदीचा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला? केंद्र सरकारनं नाफेडला कांदा खरेदीचा आदेश दिला होता, त्या आदेशाचं पालन का झालं नाही? क्विंटलला 100 रुपये अनुदान देण्याचं नवं गाजर आता सरकार का बरं दाखवतंय? आणि सरकार बदललं तरी शेतकऱ्यांची परिस्थिती का हो बदलत नाही? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. कांदे 5 पैसे किलो. कांदे 5 पैसे किलो. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याला तर चक्क 5 पैसे किलो भाव मिळालाय. रास्त दर नसल्यामुळे शेतकरी बाजारात कांदा नेईना आणि चाळीत ठेवून तो जास्त दिवस टिकेना, अशा दुहेरी संकटात सापडलेला कांदा उत्पादक कमालीचा निराश आणि हताश झालाय. भाव गडगडल्यामुळे मोठ्या कष्टानं पिकवलेला कांदा शेतात खत म्हणून टाकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुष्काळामध्ये शेतकऱ्यानं कांदा पिकवला, तळे करून कर्ज काढून आणि ते किरकोळ पाण्यातून कांदा वाचून आज शेतकऱ्याला 5 पैसे किलोनं कांदा द्यायला लागला. त्याच्यामुळे एकदम शेतकऱ्याला आता आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज 20 खाऊन मरून जावं असं वाटायला लागलं आता. कारण पैसेच राहिले नाही. आणि आहे का काय परिस्थिती राहिली का? 2 पैसे तरी मिळतील असं या आशेनं माणूस करतो बा, पण ते सुद्धा राहिलं नाही ना आता. कांद्याचे दर थेट पैसेवारीतच मिळू लागल्यानं निराश शेतकरी संतापला असून आता रस्त्यावर उतरलाय. गेली 15 दिवसापासून 1 महिन्यापासून मार्केट कमिटी बंद होती, ती सुरू झाली. परंतु आज अशी परिस्थिती झाली का 5 रुपये क्विंटलनी कांदा जातोय. या शेतकऱ्यांनी जे 200-400 रुपये क्विंटलला खर्च येतो उत्पन्नासाठी, तो खर्च पण त्या शेतकऱ्याचा निघत नाही. इतकी वाईट परिस्थिती. तर दुसरीकडे सरकारनं मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारनं कांदा खरेदी करण्याची भीमगर्जना केली. मात्र 5 पैसे किलोनं कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्यामुळे 15 दिवसात ही घोषणा हवेत विरल्याचं चित्र साऱ्या देशानं पाहिलं. कांदा खरेदी संदर्भात केंद्रानं राज्याला प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र राज्याच्या पणन खात्यानं बेजबाबदारपणे बघ्याची भूमिका घेत हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला. झी 24 तासनं यानागोंदीची पोलखोल केल्यानंतर बाजार समित्या सुरू झाल्या म्हणून कांदा खरेदी केला नसल्याचा अजब खुलासा पणन मंत्र्यांनी केला. नाफेडनं
कांदा खरेदी करायचा, त्याच्यातला अर्धा म्हणजे जर नफा झाला तर अर्धा राज्य सरकारला आणि अर्धा केंद्र सरकारला, तोटा झाला तर राज्य सरकारने अर्धा 50% सोसावा आणि केंद्र सरकारने 50% सोसा, असा नाफेडच्या खरेदीचा विषय. पण परत सांगितलं की तो विषय का संपला तर नाशिकवाल्यांनी त्या दिवशी संप मिटवला. आता सरकारनं कांदा खरेदीची भाषा बदलून क्विंटलला 100 रुपये अनुदान देण्याचं नवं गाजर शेतकऱ्यांना दाखवलंय. मात्र या जुजबी उपायानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार का, हा खरा सवाल आहे. त्यामुळे सरकारनं कांदा सडण्यापूर्वीच शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे. पुण्याहून नितीन पाटणकर आणि नाशिक ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. कांदे 5 पैसे किलो या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण या कांद्याशी संबंधित असलेल्या जवळपास प्रत्येक घटकाला सामावून हा कार्यक्रम आपण सादर करणार आहोत. आपल्यासोबत आहेत कांदा उत्पादक शेतकरी मिलिंद दराडे. मिलिंद दराडे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर. जयदत्त होळकर, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत नाफेड, जी सर्वात मोठी खरेदी विक्रीची संघटना आहे, त्या नाफेडचे नानासाहेब पाटील हे देखील आपल्याबरोबर आहेत. नानासाहेब पाटील, आपलं स्वागत. आणि काही क्षणात आपल्यासोबत सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. प्रेक्षको, आपण या रिपोर्टमध्ये पाहिलं की 5 पैसे किलोनी कांदा विकायची किंवा कांदा न विकायची आणि त्यापेक्षा जळजळीत प्रतिक्रिया आपण ऐकल्यात की विष खाऊन आत्महत्या करण्याची परिस्थिती कांदा शेतकऱ्यांवर आली आहे. आपण त्याचीच आज चर्चा करतोय. एकेकाळी 100 रुपयावर पोहोचलेला कांदा आता 5 पैसे किलोवर. हे काय चाललंय नेमकं या राज्यात? कांदा 5 पैसे किलो, याचे 2 भाग आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत, तो मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, कांद्याचे भाव घसरण्याला जबाबदार कोण? कांद्याचे भाव घसरण्याला जबाबदार कोण? आपण थेट जाऊया कांदा उत्पादक असलेल्या मिलिंद दराडे यांच्याकडे, कारण जिथून कांद्याच्या या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात होते. मिलिंद दराडे, कांदा एकेकाळी 100 रुपये किलोनं होता आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेशातली काही सरकार, उत्तर भारतातली काही सरकार गडगडलेली होती. दिल्लीतलं सरकार त्याच्यामुळे गडगडलेलं होतं, शीला दीक्षित यांचं. मला तुम्ही सांगा, असं यापूर्वी 5 पैसे किलोनी कांदा विकायची वेळ कांदा उत्पादकांवर यापूर्वी कधी आली होती? मी सर्वात पहिलं G24 तासचे आभार मानेल की त्यांनी या घटनेची दखल घेऊन माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला बोलण्याची संधी दिली आणि इतिहासात नोंद होईल असे 5 पैसे प्रति किलोनं, म्हणजे 5 रुपये प्रति क्विंटलनं सायखेडा उपबाजारमध्ये माझे कांदे विकले गेले. पण मी ते घरी घेऊन गेलो. मला तुम्ही सांगा, यापूर्वी मिलिंद दराडे, यापूर्वी कधी 5 पैसे किलोनी कांदे विकायची किंवा न विकायची नामुष्की किंवा अशी परिस्थिती कुठल्या तरी कांदा उत्पादकावर आली होती का? नाही, ही इतिहासातील पहिली नोंद आहे. इतिहासातली ही पहिली नोंद आहे. प्रेक्षकांच्या माहितीकरता, विशेषतः जे शहरी भागातले आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात मिलिंद दराडे सांगा की 3.5 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो कांद्याचं पीक घ्यायला. कांद्याचं पीक ज्याची आत्ता किंमत प्रति किलो 5 पैसे एवढी आहे, ते पीक घ्यायला काय मेहनत करावी लागते? काय करता आपण एक कांद्याचं पीक घ्यायला, मिलिंद? कांद्याचं पीक घ्यायला साधारणतः 60 ते 65 हजार रुपयाचा हा खर्च येतोय. हे दर एकरी हा खर्च आहे. याची प्रोडक्शन कॉस्ट ही 750 ते 800 रुपये प्रोडक्शन कॉस्ट होती. म्हणजे परिणामी तो कांदा 7.5 ते 8 रुपये किलो प्रति किलोला त्याचा खर्च येतोय. आणि दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर ज्यावेळेस 100 रुपये कांदा होतोय त्यावेळेस दिल्लीमध्ये बैठका होतात. एका रात्रीमध्ये निर्णय होतो, निर्यात बंद केली जाते. दुसऱ्या दिवशी रेशनवर कांदा विक्रीचे आदेश निघतात. मग आज जर शेतकऱ्याचा कांदा 5 पैसे किलो जर विकतोय तर हे शासन काय करतंय? आपल्याला काय वाटतंय शासन काय करतंय? मिलिंद दराडे, आपली काय कल्पना आहे? आपल्यासारख्या सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याची काय कल्पना आहे? कारण आपल्यासारखेच बहुसंख्य शेतकरी आज इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवत आहेत आणि ते पस्तावलेले आहेत. आपल्याला काय वाटतंय, सरकार काय करतंय? सरकार फक्त आश्वासनाचा पाऊस पाडतंय. अंमलबजावणीत काही एक फरक नाहीये.
फक्त आश्वासनाचा पाऊस आहे असं आपल्याला वाटतं. अंमलबजावणी काहीही नाही आहे. जयदीप होळकर लासलगाव बाजार समितीचे सभापती आहेत, जिथे सर्वात मोठी कांद्याची उलाढाल होते. जयदीप होळकर, शेतकऱ्याला तर काय माहिती नाही, त्याला तर आत्महत्या करण्यासाठी विष खायला सुद्धा पैसे नाहीत अशी अवस्था आली आहे. 5 पैशाचं चलनी नाणं जे बघून सुद्धा आता 15-20 वर्ष झाली. अहो चवली म्हणजे 4 आण्याचं नाणं बघून सुद्धा आता 10-15 वर्ष झाली. आता तुम्ही ते 5 पैशाला कांदे विकायची पाळी आणली. नेमके कांद्याला भाव कमी याचं कारण काय आहे? शेतकऱ्यांना तर काही कळतच नाही आहे. नाही डॉक्टर साहेब, याच्यामध्ये वस्तुस्थिती एक अशी आहे की आपल्याकडे सर्व आकडेवारी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. यावेळेस उत्पादन हे जास्त झालं ही वस्तुस्थिती आहे. परंतु हे होत असताना सुद्धा शासनाकडे संपूर्ण आकडेवारी आहे. शासनाला आम्ही आकडेवारी देण्याची गरज नाही. शासनाकडे यावर्षी किती क्रॉप आलेले आहे, किती एक्सपोर्ट झाले याची संपूर्ण आकडेवारी शासनाकडे असताना सुद्धा आम्ही वेळोवेळी शासनाला एक गोष्ट निदर्शनास आणून देत होतो की आपण यावर तात्काळ जर निर्णय नाही घेतला तर अशी परिस्थिती उद्भवणार आहे. परंतु यावर कुठलाही निर्णय या ठिकाणी झाला नाही आणि त्याच्यामुळं आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. निश्चित या ठिकाणी पावसाच्या वातावरणामुळे माल थोडाफार खराब झालेला आहे. त्याच्यामुळे जसं त्याची क्वालिटी असेल त्या पद्धतीचे रेट या ठिकाणी बाजार समितीमध्ये दिले जातात. परंतु जे काही दर चांगल्या मालाला दिले जातात ते सुद्धा काही फारसे दर नाही आहेत. आजही 550 ते 600 रुपये पर क्विंटल या ठिकाणी दर चांगल्या मालाला मिळत आहे. आणि खर्च शासनाने काढलेल्या खर्चानुसार जो 700 ते 750 रुपये पर क्विंटल खर्च येऊ राहिला, म्हणजे आज त्याचा खर्च सुद्धा निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला तुम्ही सांगा जयदीप होळकर, अशा प्रकारची परिस्थिती किंवा अतिरिक्त उत्पादन झालेलं आहे याची कल्पना ही अचानक नाही येत. हा काही पूर नाही आहे ना. कांद्याचं पीक याला 3.5 ते 4 महिन्याचा वेळ लागतो. त्यामुळे इथे अतिरिक्त उत्पादन येणार आहे याचा अंदाज नव्हता आला किंवा त्या प्रमाणात काही योजना नाही करण्यात आल्या. या सगळ्याला जबाबदार कोण आहे कांद्याचे भाव घसरायला? बरोबर आहे डॉक्टर साहेब, हे संपूर्ण परिस्थितीचे संपूर्ण आढावा शासनाकडे होतात. बाजार समिती काय कामकाज करते? बाजार समिती फक्त माल विक्री करणारा आणि खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचं काम फक्त बाजार समिती करते. बाजार समिती एक्सपोर्टबाबत कुठलंही धोरण ठरवत नाही. बाजार समिती कुठल्याही मालाचे दर ठरवत नसतात. बाजार समिती केवळ ज्याला माल विकायचा आहे त्याला आणि ज्याला खरेदी करायचा आहे त्यांना फक्त एकत्र आणण्याचं काम बाजार समिती करत असते. जयदत्त होळकर, इतक्या मोठ्या प्रमाणावर भाव पडायला केवळ एक्सपोर्ट, केवळ निर्यात कारणीभूत आहे असं तर आपल्याला मानता येणार नाही ना? काय सांगाल? नाही, बरोबर आहे, केवळ एक्सपोर्ट कारणीभूत आहे हे असं नाही. पण पूर्वीसारखं केवळ नाशिक जिल्ह्यापुरता हा कांदा आता मर्यादित राहिला नाही आहे. इतर राज्यामध्ये सुद्धा आणि इतर देशांमध्ये सुद्धा मुबलक प्रमाणे हा कांदा या ठिकाणी आता तयार व्हायला लागलेला आहे. आणि आपली जी दरवेळेस धरसोडची जी वृत्ती आहे त्यामुळे जर एक्सपोर्ट ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात आता होत नाही. आपण जर बघितलं तर केवळ 13, 14 आणि 15, 16चा जर अपवाद आपण जर वगळला तर सातत्याने या कांद्याला 400 ते 500 रुपयेच दर आपल्याला मिळत आलेले आहे ह्या महिन्यामध्ये. केवळ 2 वर्षाचा अपवाद आपण जर सोडला तर 500-600 रुपयाच्या वर या ठिकाणी दर शेतकऱ्याला मिळतच नाही आहे. आणि आम्ही वारंवार शासनाला या ठिकाणी निदर्शनास आणून देत आहोत, परंतु कुठलाही ठोस निर्णय अजून शासनाकडून होऊ राहिला नाही आहे. नाफेडने सुद्धा जी खरेदी केली ती सुद्धा जे काही प्रचलित दर आहे त्या दरानेच ती खरेदी केली. वेगळा असा दर कुठेही नाफेडने त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिला नाही आणि म्हणून त्या खरेदीचा सुद्धा फारसा काही उपयोग या ठिकाणी शेतकऱ्यांना म्हणजे जयदत्त होळकर, ज्या नाफेडनं शेतकऱ्यांना आता अडीअडचणीच्या वेळी हात द्यायला पाहिजे होता त्या नाफेडनी देखील तोंडाला पानं पुसली असं समजायचं का? असा थेट आरोप आहे आपला जयदत्तजी. ही आरोप म्हणण्यापेक्षा ही वस्तुस्थिती आहे की ज्या दराने त्यांनी समजा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जर खरेदी करायचं होतं तर काहीतरी हमीभाव त्यांनी या ठिकाणी द्यायला पाहिजे होता आणि त्या दराने जर कांदा खरेदी केला असता तर आपण या ठिकाणी समाधान झालो असतं. ज्या दराने व्यापारी कांदा खरेदी करणार आहे त्याच दराने जर नाफेड खरेदी करणार असेल तर मग त्याचा उपयोग काय शेतकऱ्यांसाठी? ज्या दराने व्यापारी खरेदी करतायत त्याच दराने नाफेड जर करत असेल तर नाफेडची गरज काय, नाफेडचा उपयोग काय, नाफेडच्या ज्या कारणाकरता नाफेड स्थापन झालं त्याला आपण हरताळ फासत नाही आहोत का? नाफेडचे सदस्य नानासाहेब पाटील आपल्या बरोबर आहेत. नानासाहेब पाटील, 500 ते 600 रुपयापेक्षा जास्त भाव मिळत नाही आणि प्रति एकरी याला 750 रुपये जर आम्हाला उत्पादन खर्च होत असेल तर शेतकऱ्यांनी कांदा का पिकवावा? तरी देखील तो शेतकरी कांदा पिकवतोय आणि नाडला जातोय. त्याच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही आहे. नाफेड नेमकं काय करतंय? नाफेड जर इतर खरेदीदारांना एवढाच जर तुम्हाला रेट देणार असेल तर नाफेडची गरजच काय आम्हाला? जी खरेदी नाफेड मार्फत झाली आहे
ती नाफेडनी स्वतः केलेली नाही. ती खरेदी प्राईस स्टॅबिलायझेशन फंडच्या अंतर्गत फूड अँड कन्झ्युमर मिनिस्ट्री म्हणजे आपलं धान्य व पुरवठा या विभागाने फंड्स पुरवले आणि त्यांनी जसं आदेशित केलं का बाजारभावाने कांदा खरेदी करावी, तुमच्याकडे एवढं स्टोरेज आहे तेवढी खरेदी करावी आणि त्या कांद्याचं स्टोरेज करावं. ही खरेदी नाफेड एक एजन्सी म्हणून काम करत आहे. नाफेडचा याच्यात धोरणात्मक कोणताही निर्णय नाही, कारण नाफेडची परिस्थिती आज स्वतः कांदा खरेदी करण्याची मुळीच नाही. आज सुद्धा शासनाने आदेशित केलं तरच नाफेड खरेदी करेल. याचा अर्थ शासन जे ध्येय धोरण ठरवेल, ज्या भावाने कांदा खरेदी करेल त्या भावाने केलं जातं. नाफेडचे फक्त आज एक एजन्सी म्हणून इथं काम आहे. नानासाहेब पाटील, एजन्सी आहे म्हणून आपल्याला हात झटकून चालणार नाही ना. याचं कारण सरकार येतात बदलतात, पक्ष येतात बदलतात, परंतु शेतकरी आणि नाफेड यांचं नातं हे काल आहे, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. मला तुम्ही सांगा, केंद्र सरकार आणि राज्य शासन या दोघांनी 50-50% फायदा किंवा तोटा जे काही होईल ते टाकून कांदा खरेदी करणार होते, त्याचं काय झालं? एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये केंद्र सरकार किंवा राज्य शासनाला कांदा खरेदीबाबत भाग पाडायला नाफेड कुठे कमी पडत आहे का? निरगुडकर साहेब, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, नाफेडचा इतिहास चर्चा करायला आपल्याला आता वेळ नाही. नाफेडची परिस्थिती आज म्हणजे वाईपआउट करायच्या परिस्थितीत आहे. आज फक्त एक यंत्रणा म्हणून सरकारच्या मार्फत नाफेडला वापरलं जाते. शेवटी सरकारला जर कांदे करायचे असेल तर खरेदी कोणी करायची? तर ती एक एजन्सी म्हणून नाफेड करते. नाफेड बरोबर SFAC म्हणून गव्हर्नमेंटची आणखी एक संस्था आहे. या दोघांच्या माध्यमातून ही खरेदी केली जाते आणि याच्यामध्ये नाफेडचा फक्त यंत्रणा आहे, एक एजन्सी म्हणून काम करते. धोरणात्मक निर्णय घ्यायला किंवा व्यवहार करायला आज मुळात नाफेडची आर्थिक परिस्थिती सुद्धा नाही. हा वेगळा विषय आहे, कारण नाफेडमध्ये जे स्कॅम झाले, नाफेडची जी आजची आर्थिक परिस्थिती आहे ती विचार करता आज कोणतीही स्वतःची खरेदी नाफेड करत नाही. उलट नाफेड आता गाशा गुंडाळण्याकरता VRSच्या स्कीम वगैरे हे काढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर ते नाफेडकडे मुळीच उत्तर नाही. अशा वेळेस आपण सरकारकडनं नानासाहेब पाटील, हा प्रश्न जी स्कीम देईल हा प्रश्न केवळ नानासाहेब पाटील हिअर मी आउट. नानासाहेब पाटील एक क्षणभर ऐका की हा प्रश्न फक्त एका जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही आहे. आज नगरमध्ये कांदा पिकवला जातो, सोलापुरात कांदा पिकवला जातो. या सगळ्याच शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मग कांद्याचे हे जे भाव घसरले त्याला कोण जबाबदार? अतिरिक्त कांदा पिकवणारे आमचे शेतकरी बांधव ज्यांना काही माहिती नाही आहे त्यांना कोणत्याही प्रकारे सरकारवर नियंत्रण अंकुश किंवा सरकारला काही सल्ला देण्याच्याही क्षमतेत नसलेली, गलित गात्र शरपंजरी पडलेली किंबहुना मृत्यूपंथाला लागलेली नाफेड का मुक्त बाजारपेठेचं केलेलं एक प्रकारचं समर्थन सरकारनी का सरकारची चुकीची कृषी धोरणं? नेमके भाव घसरले कशामुळे आणि कोणामुळे? तुम्ही आता मुद्द्यावर आलात साहेब. सरकारचं फसलेलं कृषी धोरण याला कारणीभूत आहे. याच्याबाबत मी सांगतो का ही सगळी आकडेवारी सरकारकडे उपलब्ध आहे. पहिल्यांदा मी मोदी साहेबांना आणि वाणिज्य मंत्रालयाला 16 ऑक्टोबर 15ला पत्र दिलं, 27 नोव्हेंबर 15ला पत्र दिलं आणि त्याच्यानंतर NHRDFचा रिपोर्टसुद्धा सरकारला 5 फेब्रुवारी 2016ला मिळाला. त्याच्यामध्ये त्यांनी अवेअर केलं होतं का ह्या वर्षी अनुकूल हवामान, लागवडीखालील वाढलेलं क्षेत्र याच्यामुळे 20% माल किती वाढणार आहे आणि ते अपेक्षित यील्ड किती येणार आहे हे सरकारला सांगितलं होतं. त्यानंतर फूड अँड कन्झ्युमर मिनिस्ट्रीचे जे संचालक आहेत मोहम्मद झाकीर हुसेन, डेप्युटी डायरेक्टर दिनेश कुमार, हे जानेवारी महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या समोर आम्ही सर्व डेटा त्यांना दिलेला आहे. त्याचा समारोप कलेक्टर साहेबांच्या साक्षीने झाला आणि त्यानंतर त्याची परत रिटर्न डेटा मी 3 मार्चला त्यांना पाठवला होता आणि याच्यामध्ये काय काय उपाययोजना करू शकता ते सुद्धा सल्ले दिले होते, पण त्याची कुठेही दखल घेतली गेलेली नाही. नानासाहेब पाटील, कांद्यावरून नॅचरली सरकार नानासाहेब पाटील कांद्यावरून सतत आक्रमक असणारे, कांद्यावरून रस्त्यावर उतरणारे, कांदा शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे असे लढवय्ये असलेले नेते आज पणन मंत्रालयात, कृषी मंत्रालयात बसलेले आहेत. मग या सगळ्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. मागच्या सरकारपेक्षा सुद्धा या सरकारची कृषी धोरणं चुकीची आहेत असं म्हणायचं का?
आता आपण ज्यांच्या उल्लेख करताय तर कोण कुठे मंत्री आहे कोण आहे याच्यापेक्षा मी मागच्या एपिसोडमध्ये मी सुद्धा आरोप केला होता साहेब का याच्यामध्ये जे ब्युरोक्रॅट्स बसलेले आहेत दिल्लीला त्यांची जी भूमिका आहे तीच निर्णायक ठरत आलेली आहे. पवार साहेब जाणते राजे आपण म्हणत होतो, पण पवार साहेबांच्या काळात सुद्धा एक क्रायसिस झाले आणि पवार साहेबांना सुद्धा कांदे खावा लागले देवळाला. नानासाहेब पाटील आजही पणन मंत्री जरी असले नानासाहेब पाटील, आपण खोतसाहेब let's be असले, fair with दिल्ली. तरी जी पॉलिसी सरकारने ठरवलेली आहे. नानासाहेब पाटील, लेट्स बी फेअर विथ दिल्ली. मी आज दिवसभर या विषयाचा अभ्यास करत होतो, अनेकांची दिल्लीत बोललो, मुंबईत बोललो. ऐकून घ्या, आपण जेव्हा कांद्याची गोष्ट सरकारला कळवली, केंद्र सरकारला, तेव्हा राधा मोहन सिंग यांच्या कार्यालयानं स्पष्ट केलं की 10 एप्रिल, आय एम व्हेरी स्पेसिफिक, त्या काळामध्ये किंवा 31 मे, एक्झॅक्टली मी तुम्हाला तारखा सगळ्या आणल्या आहेत, त्यावेळेला सरकारने तुम्हाला कळवलेलं होतं की 50% आम्ही देऊ, 50% तुम्ही टाका आणि कांदा खरेदी करा, कारण कांद्याचे भाव नाही तर जोरात गडगडतील. त्या संदर्भातला प्रस्ताव अजूनही महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेटकडे मंजुरीसाठी प्रस्तावित आहे अशी माहिती आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही दिरंगाई आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणते. याबाबत 10 तारखेच्या मिटिंगला मी जेवढे बाईट्स पाहिल्या टी व्हीवर त्याच्या अनुषंगानेच बोलतो मी का मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम खाली कांदा खरेदी करायचा 50% स्कीम खाली, आणि राज्य सरकारने तसा प्रस्ताव केंद्राला द्यायचा आणि तो फायनल झाल्यानंतर त्यांनी नाफेडला त्याप्रमाणे ऑर्डर करायच्या, ही पॉलिसी ठरलेली होती. आता राज्य सरकारकडनं प्रस्ताव अजून गेलाच नाही आहे. ही धक्कादायक बातमी आज तुमच्या बातमीपत्राच्या आधारे आम्हाला मिळते. लक्षात घ्या, अजूनही तो केंद्रात प्रस्ताव गेलेला नाही. ही वस्तुस्थिती राज्यातल्या अत्यंत वजनदार असलेल्या मंत्र्यांनीच आपल्याकडे दिली. याला जबाबदार कोण? किंबहुना याआधी राणा मोहन सिंग यांच्या कार्यालयातनं आलेलं पत्र दडवून का ठेवण्यात आलं याचा देखील खुलासा व्हायला हवा. तो करण्याकरता सुभाष देशमुख यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. त्यांनी या कार्यक्रमात माननीय मंत्र्यांनी यायचंही कबूल केलं होतं. ते अजून तरी या कार्यक्रमात सहभागी झालेले नाही आहेत. कदाचित ब्रेक नंतर ते या कार्यक्रमात सहभागी होतील. तुर्तास वेळ झाला का ब्रेकची कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय कांदे 5 पैसे किलो. कांदे 5 पैसे किलो या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण चर्चा करतोय. महाराष्ट्रातले कांदा उत्पादक आज हवाल दिले आहेत. विष खाऊन आत्महत्या करायची परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. कांदे आज जरी आपण 20 रुपये किलोनी विकत घेत असलो तरी कांदे आज बाजारभावानुसार फक्त 5 पैसे किलो, जे नाणं देखील आता हद्दपार झालंय, 25 पैशाचं नाणं देखील हद्दपार झालंय, त्या 5 पैसे किलोनी कांदे विकायची वेळ आता शेतकऱ्यांवर आली. आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी उत्पादक मिलिंद दराडे, जयरथ तवळकर सभापती लासलगाव बाजार समिती, नानासाहेब पाटील सदस्य नाफेड, आता आपल्या सोबत आहेत माननीय मंत्री सुभाष देशमुख, सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख. सुभाषजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत. या आधीच्या चर्चेमध्ये आम्ही एक मुद्दा चर्चेला घेतला आणि तो म्हणजे कांद्याचे भाव घसरायला जबाबदार कोण, याच प्रश्नाची आपल्यापासून सुरुवात करतो. सुभाष देशमुखजी, माझी माहिती बरोबर आहे की नाही सांगा? 31 मेला केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांच्या कार्यालयासंदर्भातली परवानगी देण्यात आलेली होती. त्या संदर्भातले आदेश निर्गमित करण्यात आले होते. 31 मेला पत्र पाठवलं होतं की नव्हतं? 31 मेच्या पत्राची मला नक्की माहिती नाही, परंतु 10 ऑगस्टला राधामोहन सिंग साहेब असतील, शरद पवार साहेब असतील. हां, बोला 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 बोला. 30 मेच्या पत्राची मला माहिती नाही, मी माहिती घेतो, परंतु 10 ऑगस्टला केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय राधामोहन सिंग साहेब, शरद पवार साहेब, आदरणीय गडकरी साहेब आणि मी स्वतः, अनेक व्यापारी, सर्वांची एक बैठक दिल्लीमध्ये झालेली होती या संदर्भातली. आणि त्यावेळेस असं ठरलं की शेतकऱ्यांचा जो कांदा खरेदी होतो आपल्याकडं, त्या प्रति क्विंटलला 100 रुपये अनुदान द्यावं खरेदीवरती. थेट अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावरती द्यावं. जेवढा कांदा विकला जाईल त्याच्या 100 रुपये प्रति क्विंटलला द्यावं. त्यातलं राज्य सरकारने 50 रुपये भरावेत आणि केंद्र सरकारने 50 रुपये भरावेत. त्याच्यानंतर जो कांदा अतिरिक्त झालेला आहे तो बाहेर पाठवायचा आहे आणि निर्यात जो करणारा आहे
त्या व्यापाऱ्याला प्रति किलोला 10 रुपये म्हणजे टनाला 10,000 रुपये असं अनुदान आपण भारत सरकारला पाठवलेलं आहे आणि त्याच्यासाठी जवळपास 25 लाख मेट्रिक टनाची निर्यात करण्यासाठी आपण मागणी केलेली आहे. पण किमान माझा अंदाज आहे की 15,000 मेट्रिक टनाला परवानगी मिळेल आणि मला असं वाटतं की ते निर्यात जर झाली तर हा बरोबर व्यवस्थिशीर होईल असं वाटतं. सुभाष देशमुखजी, तुमच्या माहितीकरता सांगतो, 31 मेला केंद्राने राज्याला कळवलेलं होतं या क्रायसिसबद्दल. 7 जुलैला आपल्याकडून राज्याकडून केंद्राला पत्र गेलं होतं आणि तेव्हा लक्षात आलं, 7 जुलैला पत्र पाठवल्यानंतर लक्षात आलं आपण परवानगी मागितली होती कांदा खरेदीची. तेव्हा लक्षात आलं की हे सगळं 31 मेला म्हणजे 7 जुलैला तुम्ही पत्र लिहिलं आणि 31 मेला केंद्राने हे तुम्हाला आधीच परमिशन दिलेली होती. सवाल असा पैदा होतो की अशा प्रकारची परिस्थिती येणार आहे याची केंद्राला कल्पना होती. केंद्राने कांदा खरेदी संदर्भात प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली होती. कृपा करून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सांगा, आज तरी तुम्ही या माझ्याशी बोलत असताना आज महाराष्ट्रातले करोडो प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत, लाखो कांदा उत्पादक कार्यक्रम बघतायत. अशा प्रकारचा 50-50% जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव कॅबिनेटच्या मंजुरीनं, आय एम व्हेरी स्पेसिफिक, कॅबिनेटच्या मंजुरीनं केंद्राकडे पाठवण्यात आला की नाही? सुभाषजी, पाठवण्यात आला की नाही? 12 ऑगस्टलाच पाठवलेला आहे. 12 ऑगस्टला पाठवलेलं आहे. मला सांगा, हे सगळं खरेदी, ही सगळी जी खरेदी आहे ही प्रक्रिया किमान 2 ते 2.5 महिने आधी किंवा निर्याती संदर्भातली पावलं किमान 2 ते 2.5 महिने आधी उचलणं आवश्यक नव्हतं का? कांद्याचा हा महापूर म्हणजे काही नदीला आलेला पूर, ढग फाटलं, अपेक्षा नसताना पाऊस पडला, त्याच्यामुळे पडलेला नाही आहे. 3.5 ते 4 महिने कांदा उगवायला लागतो. आमच्याकडे कांदा किती होणार याची आपल्याला कल्पना होती. आपल्याकडे निर्जलीकरणाची केंद्र किती आहेत, साठवणुकीची जागा किती आहे, या सगळ्याचा अंदाज असताना आम्ही योग्य वेळी पावलं उचलली असं शेतकऱ्यांना विश्वास वाटेल या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की मध्यंतरीच्या काळामध्ये जो निर्णय झालेला आहे की बाजार नियमन मुक्त जे झालेलं होतं त्यात ह्याच्यामध्ये थोडीशी गडबड झालेली होती. परंतु ज्यावेळेस असं ठरलं की कांदा खरेदी करताना शेतकऱ्याला द्यायचं ठरलेलं आहे, मला असं वाटतं की त्याच्यामुळे तो दिलासा मिळणार आहे आणि नक्कीच निर्यात करणाऱ्याला सुद्धा प्रति किलोला 10 रुपये आपण द्यायचं ठरवलेलं आहे. प्रस्ताव तसा पाठवलेला 12 ऑगस्टलाच पाठवलेला आहे. सुभाष देशमुखजी, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधली सुधारणा करायचा जो आपण प्रयत्न केला, त्या सुधारणा अधिक होत्या का त्याच्यात राजकारण अधिक होतं, अशा प्रकारची शंका आता शेतकऱ्यांना येते. ती शंका दूर होण्यासाठी काय सांगाल? मला असं वाटतं की राजकारण बिलकुल नाही. शेतकऱ्याला स्वतःचा माल बाजारामध्ये विकायला परवानगी मिळावी, त्याला बाहेर विकता यावं, अशा प्रकारचं त्याला स्वतःचा माल स्वतः विकला तर मला वाटतं ग्राहकालाही स्वस्त मिळेल आणि शेतकऱ्यालाही चांगला भाव मिळेल. हा त्याचा मागचा उद्देश होता. राजकारणाचा काही विषय नाही. राजकारणाचा काय विषय ह्याच्यात? केवळ शेतकऱ्याला न्याय मिळावा आहे त्यामागची भूमिका आहे. सुभाष देशमुखजी, आहे ही परिस्थिती आता किमान महिनाभर तरी तशीच राहील अशी आत्ताची सगळी चिन्ह दिसत आहेत. कारण अजूनही फक्त आम्ही पावलं उचलायचा संकल्प केला असं तुम्ही सांगताय, प्रस्ताव पाठवलाय असं सांगताय, परंतु तो पारित होऊन त्याची अंमलबजावणी हे सगळं जर महिनाभर असंच राहिलं तर ज्या शेतकऱ्याला किमान 750 रुपये प्रति क्विंटल मिळायला पाहिजेत त्याला आज 50 रुपये सुद्धा मिळत नाही आहेत. त्याला आम्ही 100 रुपये दिल्यानंतर तरी तो जगू शकणार आहे का? त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता तरी काय सांगाल? आज नाशिकचे भाव सुद्धा किमान 275 रुपये कमीत कमी आहे आणि जास्तीत जास्त 820 रुपये कालचा सुद्धा भाव झालेला आहे. मला असं वाटतं की 5 पैसे जे म्हणताय ते काही माहिती नाही, तरी परंतु असं काही घडत असेल तर चौकशी करून अशा काही व्यापाऱ्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. चला, दूध का दूध, पाणी का पाणी तुमच्या समोरच देऊया. आपल्यासोबत मिलिंद दराडे आहेत. मिलिंद दराडे हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत. मिलिंद दराडे, तुम्हाला 750 रुपये प्रति क्विंटल हा त्याच्या उत्पादनाचा खर्च येतो, त्याच्यापेक्षा जास्त भाव तुम्हाला आत्ता मिळतोय का? तुम्हाला 850, 900, 1000 रुपये भाव मिळतोय का? नाही, अजिबात नाही, मुळीच नाही. 500 रुपयाच्या वरती सायकड्या मार्केटमध्ये सरासरीचा भावच नाहीये. म्हणजे किलोला काय झाला हो भाव?
माझं गणित जरा कच्चं आहे, किलोला 4 महाराष्ट्राला ते कळू 5 द्या. रुपये किलो भाव झालेला आहे. हा 4 ते 5 रुपये किलो फक्त बाजारात बाजार समितीच्या लिलावात भाव मिळतोय. 4 ते 5 रुपये, चला तेही मान्य करू, त्याच्यापेक्षा अनेक ठिकाणी कमी आहे, तो 5 पैसे किलोने आहे, ते चला 4 ते 5 मान्य करू. तेवढ्यात तुमची वाहतूक खर्च तरी भागला जातोय का मिलिंद? नाही, सरासरीचा आज मला सांगायचा उद्देश एवढा आहे का पणन मंत्री जे सांगतायत का 5 रुपये प्रति किलोचा जो भाव सांगतायत ते, तर आजची सरासरी ती आहे. मी जो कांदा मार्केटमध्ये आणला त्याचा एक ग्रेडचा कांदा जो होता 450 रुपये प्रति क्विंटल विकला गेला. त्याच्यानंतर बी ग्रेडचा कांदा जो नेला तर त्याच्याबरोबर दुबाळका कांदा म्हणजे खाद, ती खाद घेऊन गेला असताना त्याचा फिक्स रेट व्यापाऱ्यांनी 25 रुपये केला. त्याच्यानंतरून जी गोल्टी होती 2 नंबरची, ज्याला व्यापाऱ्यांनी म्हटलंय की ती सडलेली आहे, ती प्रत्यक्षात तुमच्या वाहिनीने पण येऊन बघितलेली आहे, सर्वांनी बघितलेली आहे, मी घरी सुद्धा खाली केलेली आहे. तुम्ही ती प्रत्यक्ष पाहिलं, तिला 5 रुपये प्रति क्विंटलचा भाव हा सोमवारी 11 वाजता सायखेडा उपबाजारात झालेला आहे. सुभाष देशमुख जी, दूध का दूध, पाणी का पाणी, तुम्ही पुरावा मागत होतात. हा घ्या शेतकरी, हा घ्या मंत्री, बोला. मला असं वाटतं की हे खरं असं गृहीत धरून मी त्या व्यापाऱ्याची तातडीनं चौकशी करायला लावतो आणि त्याच्यावर कारवाई करायला लावतो. कालचा जो नाशिक, निफाड, लासलगावचे जे भाव आहेत, मिनिमम कमीत कमी 275 आहेत आणि 1 नंबर कांदा 820 रुपयाने दिलेले. आपल्यासोबत नानासाहेब पाटील आहेत. नानासाहेब पाटील हे या क्षेत्रातले अत्यंत बुजुर्ग आहेत, गेले अनेक वर्ष नाफेडचे सदस्य आहेत. नानासाहेब पाटील, मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडलात की नाफेड हे आता शरपंजरी पडलेले आहे, अस्थिपंजर झालेलं आहे, किंवा तिथे VRS लागण्याचीच आता पाळी आली आहे, किंवा VRS लागूही झालेली आहे. अशा प्रकारे जर आम्ही संस्था मोडीत काढत गेलो तर मुक्त अर्थव्यवस्था एकीकडे पूर्णपणे न्याय देत नाही आणि आहे ती व्यवस्था मोडकळी आलेली आहे. अशा प्रकारच्या अवस्थेत जर अतिरिक्त उत्पादन झालं, अशी परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्यांना सावरणार कोण? आपण मंत्र्यांना काय सांगाल, काय इनपुट द्याल या मुद्द्यावर? नानासाहेब. सर, याच्यामध्ये शासनाची नाफेड एक एजन्सी आहे, एक संस्था आहे. नाफेडचा रोल सगळ्यांना न्याय द्यायचा असू शकत नाही किंवा ते सक्षम नाही. याच्याबाबत शासन काही जे पॉलिसी करतं, विशेषतः आपली 100 वेळा याच्यात हीच चर्चा झाली का कांद्याच्या बाबतीत शासनाजवळ कोणतंही परफेक्ट धोरण नाही. निर्यातीच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे आणि सगळं असं झाल्यामुळे फक्त आपण जागे कधी होतो, मालाचं शॉर्टेज झालं, ग्राहक ओरडायला लागला टी व्ही पुढे येऊन का मग आपण जागे होतो आणि मग काहीतरी सुरू करतो. पण बहुतेक वेळेस जेव्हा शेतकऱ्याला भाव मिळत नाही त्यावेळेस कधी मीडिया, आज मला वाटतं ही पहिली वेळ असेल का मीडियाने हे फार व्यवस्थितरित्या सगळ्या जनतेसमोर आणलं आहे का शेतकऱ्यांची परवड काय होते, शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त का होतोय. आता साधी गोष्ट आहे, अतिरिक्त उत्पादन जर झालं तर आपली डोमेस्टिक नीड तर काही वाढणार नाही आहे. मग आपण ह्या कांद्याची विल्हेवाट कशी लावू शकतो? मी 3 पानाचं पत्र फूड अँड कंझ्युमर मिनिस्टरला दिलं होतं का तुम्ही याच्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि हे मार्चमध्ये दिलेलं मी पत्र आहे. त्याच्यामध्ये मी स्पष्ट म्हटलं होतं का अगोदर तुम्ही याच्यासाठी प्राईस स्टॅबिलायझेशन फंड ही जी नवीन तरतूद केंद्र सरकारने आपल्या बजेटमध्ये केली आहे, जे याच्या अगोदर कोणत्याही सरकारने केली नव्हती, त्या फंडचा प्रॉपर यूज करा. आज परिस्थिती अशी आहे का तो फंड फूड अँड कंझ्युमर मिनिस्ट्री म्हणजे अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाकडे सोपवलेला आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने जातोय. म्हणून मी तुम्हाला जेव्हा सांगितलं, कलेक्टर साहेबांच्या मीटिंगमध्ये सुद्धा मी त्यांना वॉर्न केलं होतं, प्राईस स्टॅबिलायझेशन फंडचा अर्थ समजून घ्या. प्राईस स्टॅबिलायझेशन फंड इज नॉट अ कंझ्युमर वेलफेअर फंड. जेव्हा शेतकऱ्यांचे भाव पडतात तेव्हा ह्या फंडचा उपयोग करून तुम्ही खरेदी केली पाहिजे आणि जेव्हा महागाई होते तेव्हा तुम्ही ग्राहकांना दिला पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे, तूर डाळीचे भाव वाढले म्हणून हमी भाव 4,500 असताना सुद्धा 8,500ने आपण तूर खरेदी करतो. पण कांद्याचा शेतकरी मरतोय, आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, त्याला पण आपण उत्पादन शुल्का इतका सुद्धा भाव देऊ शकत नाही. मग आपण जो प्राईस स्टॅबिलायझेशन फंडची निर्मिती केली आहे त्याचा वापर पुरेपूर होतो आहे का नाही हे बघायचं सरकारचं काम आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आपल्याकडे स्टोरेज स्ट्रक्चर नाही, जे आहेत ते ट्रॅडिशनल आहे. आता नवीन आधुनिक पद्धतीचे कोल्ड स्टोरेज जर झाले तर आपले लॉसेस वाचू शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला
बरेच बेनिफिट आपल्याला मिळू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सपोर्ट. तर तुमच्या माहितीकरता एक मी बातमी आणलेली आहे न्यूझीलंडची. न्यूझीलंड हे युरोपियन याच्यातलं राष्ट्र आणि त्यांचा जर इतिहास जर बघितला तर आज न्यूझीलंडमधल्या 100पैकी 85 कांदे एक्सपोर्ट होतात आणि त्यांनी त्यांची पॉलिसी इतकी व्यवस्थित बनवली आहे का ते युरोपियन कंट्रीमध्ये असून आजच्या मितीला एशियन रिजनमध्ये त्यांचा एक्सपोर्टचा वाटा 41% आहे. असं जर नियोजन होऊ शकत असेल तर कोणत्याही उत्पादकाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण मार्केटिंगला कमी पडतोय. आता दुर्दैवाने आपण सांगितलं का इथं थोडंसं ब्युरोक्रॅटच्या मागे आता आपल्या नेते मंडळींनी लागलं पाहिजे. आपल्याकडे पणन विभागाचं बोर्ड आहे. पणन विभागाच्या बोर्डचं तुम्ही जर कार्यक्षेत्र जर बघितलं तर त्याच्यासाठी एक एक्सपोर्ट डिव्हिजन आहे. मग एक्सपोर्ट डिव्हिजन जर पणन मंडळाकडे आहे तर पणन मंडळामार्फत एक्सपोर्ट करता काय झालं हे कोणत्याही गोष्टीवर नाही. ह्या कागदावर आलेल्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्षात आल्याशिवाय त्या शेतकऱ्याला रिलीफ काही मिळणार नाही. म्हणून सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. आपल्याकडे सुभाष डेटा आहे, सुभाष देशमुख आहेत. सुभाष देशमुख त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. तीन सूचना दिलेल्या आहेत. एक म्हणजे त्यांनी न्यूझीलंडचं उदाहरण दिलं. न्यूझीलंडनी त्यांच्याकडच्या कांद्याचा वितरणाचा नेमका न्यूझीलंडकडे स्वतःचं इंडिव्हिज्युअल असं मार्केट नाही. एक जेमतेम 40-50 लाखाचं पॉप्युलेशन असलेला हा देश आहे. त्यांनी इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावर कांदा निर्माण झाल्यानंतर त्यातले 85% कांदे त्यांनी एक्सपोर्ट करायचं धोरण त्यांनी अवलंबलं. मला तुम्ही सांगा आपल्याकडे अशा प्रकारची योजना काही नव्हती का? मला तुम्ही सांगा कांदा हा काय अचानक आलेला नाही आहे ना. मगाशी पण मी तो तुम्हाला मुद्दा सांगितला की आज शेतकऱ्यांना भीती वाटते आहे किती म्हणजे त्याचं एक स्थायी स्वरूपाचं असं धोरण नाही. स्थिर भाव आम्हाला मिळत नाहीत. आम्ही कांदा लावून बसलो आणि आमच्यावर आता विष खायची पाळी आली आहे. कोल्ड स्टोरेजचे वगैरे मुद्दे जे नानासाहेब म्हणतात ते लॉंग टर्म आहेत पण तरी देखील आता आपलं सरकार केंद्रात येऊन 3 वर्ष आणि राज्यात 2 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे. मला तुम्ही सांगा कोल्ड स्टोरेजचा मुद्दा आपण क्षणभर सोडून द्या परंतु पणन एक्सपोर्ट आणि त्यापेक्षा स्थिर भाव याच्यावर आपलं सरकार काय करणार आहे? सुभाष देशमुख. पणनच्या माध्यमातून आता आपण सांगितलं की निर्यात करणाऱ्याला व्यापाऱ्याला प्रति किलोला 10 रुपये प्रति क्विंटलला 1000 रुपये आता आपण अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण केंद्राकडून जवळपास 15 लाख मेट्रिक टनाची मागणी करतो. म्हणजे तशी मागणी 25 लाखाची केलेली आहे पण किमान 15 लाख टन कांदा निर्यात करावा आणि त्या निर्यातीसाठी कमीत कमी आपल्याला प्रति किलोला 10 रुपये वाहतुकीचा खर्च त्याला अनुदानाच्या रूपानं द्यावा ही सरकारची पणनच्या माध्यमातून भूमिका आहे. आणि दुसरं जे कोल्ड स्टोरेज वगैरे आहेत कोल्ड स्टोरेज असेल किंवा प्रक्रिया असतील या सगळ्यावरती सरकार भविष्यकाळात नक्कीच विचार करेल. जयदत्त होळकर मुक्त बाजार व्यवस्था याला कारणीभूत आहे असं म्हटलं गेलं किंवा मुक्त बाजार पेठेमुळे कांद्याला काही फायदा होत नाही असं चित्र समोर येतंय का? काय वाटतं आपल्याला? नाही डॉक्टर साहेब याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एकीकडे शासन म्हणतंय की नियमनमुक्त केलं पाहिजे नियमनमुक्त केलं पाहिजे आणि दुसरीकडं तर मग पर्यायी व्यवस्था काहीतरी शासनाने केली असेल ना की बाजार समित्यांमधून नियमनमुक्त करत असताना पर्यायी व्यवस्था काहीच नव्हती यांच्याकडे आणि कुठल्याही बाजार समित्यांना विश्वासात न घेता हा डायरेक्ट घेतलेला निर्णय होता. आणि आज नियमनमुक्त जरी शासनाने हा निर्णय घेतला तरीसुद्धा जर आपण प्रत्येक बाजार समितीमध्ये जर आवक बघितली तर आज 20-20, 25-25 हजार क्विंटलची आवक त्या बाजार समित्यांमध्ये आहे. म्हणजे नियमनमुक्ती हवं कोणला होतं? यामध्ये फक्त शेतकरी नियमनमुक्त केला असता तर आम्ही समजू शकलो असतो पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आडून यांनी व्यापाऱ्यांना नियमनमुक्त केलेले आहे. व्यापाऱ्यांना जिथं पाहिजे तिथं तो माल खरेदी करू शकतो. व्यापाऱ्यांवर कुठले निर्बंध या ठिकाणी आज बाजार समितीचे राहिलेले नाही आणि ही खऱ्या अर्थाने दुर्दैवाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं जर ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना जर परवडणार असा जर शासनाचा हेतू होता तर केवळ शेतकऱ्याला थेट ग्राहकांना विकता येईल अशी परवानगी त्याच्यामध्ये अपेक्षित होती. व्यापाऱ्यांना जर खरेदी करायचं असेल तर त्याला बाजार समितीमध्येच खरेदी करावं लागेल. असं जर केलं असतं तर कुठंतरी मधली चेन थोडीफार कमी झाली असती आणि शेतकऱ्याला आणि ग्राहकांना दोघांनाही रास्त दरामध्ये तो माल भेटला असता. परंतु तसं न करता यांनी व्यापाऱ्यांना नियमनमुक्त केलं असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. सुभाष देशमुख काय सांगाल? असं वाटणं स्वाभाविक असतं. प्रचलित पद्धत ज्यावेळेस एकदम बदल करतो त्यावेळेस असं एक शंका कुशंका येणं स्वाभाविक असतं. परंतु हा
या सरकारने आत्ता कायदा आणलेला नाही, याच्यापूर्वीसुद्धा आणलेला होता. 2005ला आणलेला आहे, 2010ला आणलेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. आत्ता यावेळेस मात्र आपण प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की एकदा सुरळीतपणे चालेपर्यंत थोडंसं एखाद्या ट्रॅकवरनं दुसऱ्या ट्रॅकवर गाडी जात असताना थोडासा खडखडाट होत असतो, तशा प्रकारचा हा खडखडाट आहे, तसा आवाज आहे. पण मला भविष्यकाळात मला आत्मविश्वासानं सांगावं असं वाटतं की आपण जे म्हणताय की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल आणायचा, बाहेरच्याला सोय केली नाही, बाहेरसुद्धा आपण लायसन देणार आहोत. ते लायसन देत असताना बँक गॅरंटी आपण त्याची घेणार आहोत. हे सर्व मुक्त करणार आहोत. शेतकऱ्याला सुद्धा थेट, जसं की परवासुद्धा आता आपण भाजीपाला विक्री करत असताना विधान भवनाच्या पार्किंगच्या एरियामध्ये सुद्धा 14 ऑगस्टला आपण ह्याची सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शासनाच्या जिथं जिथं जागा आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आठवड्यातून एकदा येऊन आपला माल विकायला सुद्धा आपण थेट शेतकऱ्याला परवानगी द्यायला लागलेला आहे. मला असं वाटतं की आपण डोक्यातून काढून टाका. हे फक्त व्यापारासाठी नियमनमुक्त केलेलं आहे. सर्वांना शेतकऱ्यांना खुलं करावं, शेतकऱ्याने स्वतःचा माल विकता यावं, ही त्यामागची भूमिका आहे. आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकाला सुद्धा माफक पैशामध्ये, माफक दरामध्ये त्याला माल मिळावा, ही शासनाची खऱ्या अर्थानं भूमिका आहे. सुभाष देशमुख साहेब, की हा सगळा प्रश्न निर्माण झाला तो कोणामुळे? तर तो मुळामध्ये डॉक्टर साहेब. हा, बोला 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 जयरत्नजी. होळकर साहेब बोला. हॅलो. हा, मुळामध्ये डॉक्टर साहेब, शेतकऱ्यांना मुळामध्ये शेतकऱ्यांना कुठे माल विकावा आणि तो माल कोणी घ्यावा यामध्ये काहीच स्वारस्य नाही. शेतकऱ्यांना एकच स्वारस्य आहे की त्याला त्याचा हमी भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. बरोबर आहे. भाव हा खऱ्या अर्थाने कळीचा मुद्दा आहे. तो माल कोणी घेतला, कोणत्या जागेवर घेतला यामध्ये काही स्वारस्य शेतकऱ्याला नाही. देशमुख साहेब, बाजार भावाला डायव्हर्ट करून कुठेतरी वेगळ्या विषयाकडे, ज्याच्या डोळ्यातले अश्रू आणि ज्याच्या घामाला किंमत मिळत नाही म्हणून हा कार्यक्रम आपण करतोय आणि त्यांचं दुःख तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्या मिलिंद दराडेकडे शेवटी आपण जाऊया की तुमची मंत्री साहेबांकडून, या शासनाकडून आत्ता काय मागणी आहे? कांदा पिकून तयार आहे, तो सडतोय, त्याला 5 पैसे क्विंटल, 5 पैसे किलो भाव मिळतोय. आपली मंत्र्यांकडनं काय मागणी आहे? मिलिंद दराडे. माझी पणन मंत्र्यांकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी व्यापाऱ्यांवर आता जे समजा 5 पैसे किलो जो कांदा घेतलाय, फक्त समजा एकदा माझ्या 13 क्विंटल कांद्याची कारवाई ते करणार, तेवढी कारवाई झाल्यानंतर हा विषय संपतोय असं नाहीये. मी याच्याकरता सांगतोय की हा जो मुद्दा आहे का हा फक्त आपल्याला एक हमी भाव मिळावा आणि ह्या सरकारनं त्याचं असं ठोस उत्तर ह्याच कार्यक्रमातून द्यावं की आम्ही शेतकऱ्याला हमी भाव देतोय. हे नुसते ठराव केले, पाठवले, आले गेले, हे सर्व फक्त नुसतं असं बातम्यांवरच चाललेलं आहे, त्या आश्वासनावरच चाललेलं आहे. त्याची अंमलबजावणी कधी होते? ती अंमलबजावणी होईपर्यंत शेतकरी आत्महत्या करून मोकळे होतील. त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांच्या परिवाराला 10-10, 20-20 लाख रुपये देणार आहे. त्यापेक्षा जर तुम्ही आज हमी भाव जर दिला तर हा शेतकरी वाचणार आहे. आणि जर हा शेतकरी जर नाही वाचला तर हा लाखाचा पोशिंदा जो आहे हा जर मेला तर बाकीचे करणार काय? माझी मंत्री साहेबांकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी हमीभाव हा जाहीर करावा आणि ह्याच कार्यक्रमातून त्यांनी सांगावं का आम्ही अमुक तारखेपर्यंत, जसं ते सांगतायत 12 ऑगस्टला पाठवला, तसं त्यांनी सांगावं की आम्ही हमीभाव जाहीर करतोय. कारण कांद्याची प्रोडक्शन कॉस्ट जी आहे, कांद्याची प्रोडक्शन कॉस्ट कमीत कमी 750 ते 800 रुपये बसते. त्याच्यावर हमी भाव जर म्हटलं तर 1000 ते 1500 रुपये मागणी फक्त हमी भावाची आहे. मागणी फक्त हमी भावाची आहे. सुभाष देशमुख, शेवटचा शब्द तुमच्याकडून. निरगुडकर साहेब, तुम्ही हे सगळे प्रश्न समाजापुढे आणलेत, शासनापुढे जागं केलं, शासना त्याबद्दल तुमचं खरोखरच मनापासून मी अभिनंदन करतो. शेतकऱ्यांचा जो कळवळा आहे त्याबद्दल मी आपल्या G24 तास मी खूप मनापासून अभिनंदन करतोय, आभार मानतोय. दराडे साहेबांच्या ज्या भावना आहेत, शेतकरी म्हणून त्यांच्या ज्या भावना आहेत हमी भावाचा, हमी भाव मला असं वाटतं की आत्ता मी एकटा निर्णय घेऊ शकत नसतो. हमी भावाला केंद्र सरकार, राज्य सरकार या सगळ्यांच्या भूमिका कराव्या लागणार. कांद्याला हमी भाव आजपर्यंत तुम्ही दिलेला नाही आणि भविष्यामध्ये मला असं वाटतं की त्यांची भावना एकच आहे की मला कांद्याला 750 रुपये खर्च होतोय
उत्पादन खर्च हा 750 रुपये आणि त्याच्यावरती नफा जरी म्हटलं तर किमान 1000 रुपये तरी मला मिळावेत, ही त्यांची रास्त भावना आहे. मला असं वाटतं की त्याच्यासाठीच मी सांगतोय की या लोकांना आपण आत्ता फक्त 100 रुपये जरी देत असलो तरी बाजारभाव आणि अधिक 100 रुपये अनुदान द्यायला लागलेलो आहे. प्लस निर्यात करणाऱ्यासाठी प्रति किलोला आपण 10 रुपये वाहतूक खर्च द्यायला लागलेला आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा हा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल याच्यासाठी सुद्धा सरकार याच्यावरती लक्ष केंद्रित करून आहे. सरकार शेतकऱ्याला, कुठल्याही कांदा उत्पादकाला किंबहुना कुठल्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी आमचा म्हणजे पालन पोषण करता आहे आणि त्याच्यामुळे त्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही याची जाणीव राज्य सुभाष देशमुख साहेब, पूर्णपणे शेवटी आहे. निवडणुका तुम्हाला शेतकऱ्याच्या लढवायच्या आहेत. पाठीशी खंबीरपणे सरकार उभं राहतं. देशमुख साहेब, निवडणुका तुम्हाला लढवायच्या आहेत. तुमची आश्वासनं हा मायबाप प्रेक्षक जो आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्याला जगवणारा जो शेतकरी आहे तो ऐकतो का, हे पाहणं महत्वाचं आहे. प्रेक्षक, कांदे 5 पैसे किलो या विषयावरची गंभीर चर्चा आपण पाहिली. एरवी भाव वाढल्यानंतर ग्राहकांच्या डोळ्यात पाणी कांदा आणतो, पण आता भाव एवढे पडलेत की कांद्यामुळे शेतकऱ्यांना ढसढसा रडायची वेळ आलेली आहे. 5 पैसे किलो दरानं कांदा विकल्याची नोंद इतिहासात भारतात प्रथमच झाली, अशी व्यथा मिलिंद दराडे या शेतकऱ्यांना तुमच्या समोर आज मांडली. आमचं सरकार काय करतंय? फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला जातोय, पण अंमलबजावणीचं काय, असा रोकडा सवाल देखील त्यांनी मंत्र्यांना केला. यंदा कांद्याचं उत्पादन जास्त होण्याची कल्पना सरकारला होती, तरी देखील सरकारनं वेळीच उपाययोजना का बरं केली नाहीत? आखल्या नाहीत योजना. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं जादा हमी भावानं कांदा खरेदी करायला हवा होता, पण व्यापारी खरेदी करतात त्याच दरानं जर नाफेड कांदा खरेदी करत असेल तर नाफेडचा उपयोग काय, असा सवाल जयदत्त होळकर, सभापती लासलगाव बाजार समिती यांनी केला. नाफेड केवळ एक सरकारी यंत्रणा म्हणून कांदा खरेदी करते, धोरणात्मक निर्णय घेण्याएवढी नाफेडची आर्थिक स्थिती नाही, क्षमता नाही, असं नानासाहेब पाटील यांनी नाफेडची अवस्था सांगताना स्पष्ट केलं. सध्या कांदा उत्पादकांवर जी बिकट परिस्थिती ओढवली आहे त्याला सरकारचं फसलेलं कृषी धोरण आणि दिल्लीतले नोकरशाह कारणीभूत आहेत, अशी टीका देखील पाटील यांनी केली. पणन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. कांदा उत्पादकाच्या प्रश्नावर दिल्लीला 10 ऑगस्टला बैठक झाली. त्यामध्ये प्रति क्विंटल 100 रुपये देण्याचा अनुदान देण्याचा निर्णय करण्यात आला. त्यापैकी 50% केंद्र आणि 50% राज्य अशी रक्कम दिली जाणार आहे. त्याशिवाय 25 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परमिशन दिलेली आहे. कांदा खरेदी करता 12 ऑगस्टला केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय. लक्षात ठेवा प्रेक्षको, त्यांनी स्पष्ट विधान केलंय, पाठवण्यात आलाय, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही सरकारची भूमिका असल्याची ग्वाही देखील या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी प्रेक्षकांना दिली. किंवा शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. प्रेक्षको, तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखी परिस्थिती नाही आहे का? कांद्याचा प्रश्न गंभीर होणार याची जाणीव असतानाही आम्ही याच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही, काहीच बघितलं नाही, दुर्लक्ष केलं. आत्ता कुठं प्रस्तावाची फाईल हालायला सुरुवात होते, पण प्रत्यक्षात ही मदत शेतकऱ्याच्या पदरात पडणार कधी, हा मिलिंदचा सवाल महत्वाचा आहे. सरकार बदललं तरी शेतकऱ्याची परिस्थिती बदलली नाही, असंच आता खेदानं म्हणायचं का? काल कांदा ग्राहकांना रडवत होता, आता तो शेतकऱ्यांना रडवतोय. या कांद्यावर सरकार ठोस उपाययोजना करणार तरी कधी, हे कोडं अजून सुटलेलं नाही. हा फक्त एक लक्षात ठेवावं, या कांद्यामुळं एक सरकार गडगडलेलं होतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि विशेषतः या कार्यक्रमात आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आल्याबद्दल सुभाष देशमुख आणि इतर मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.